परमात्म्याविषयी आपण कसं ओळखायचं की परमात्मा कोण आहे? प्रथम तर आपली जी थिअरी आहे, आपला सिद्धांत आहे, आपले ग्रंथ आहेत, वेद आहेत, गीता आहे, पुराण आहे, कुराण आणि बायबल आहे, त्यांच्यामध्ये जो भगवानाचा महिमा गायला गेला आहे तो परमात्म्याविषयी सांगितला आहे. आणि जे परमात्म्यामध्ये ते गुण पूर्ण आहेत तर तो परमात्मा आहे. ही तर आपली थिअरी झाली. आणि मग ज्यांना साक्षात्कार झाला भगवानाचा, ज्यांना भगवान भेटला, त्या महापुरुषांनी पुन्हा मग आपले ॲफिडेव्हिट दिले आहेत आपल्या अमृतवाणीमध्ये. कोणाकोणाला भेटले? आदरणीय धर्मदास साहेबजींना परमात्मा येऊन भेटले. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 86 86च्या मंत्र 26 आणि 27 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 मंत्र 1, 2, 3 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96च्या 96च्या मंत्र 16 पासून 20 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20 मंत्र 1 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 54 मंत्र 3 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94 मंत्र 1 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 95 मंत्र 2 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 67 आणि मंत्र नंबर 26 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये. यांच्यामध्ये काय वर्णन आहे? एक सगळ्यांचं सामूहिक सांगतोय दास. तुम्हाला दाखवलं तर अनेक वेळा आहे आणि रात्री कधी वेळ साथ देईल तर हे पुन्हा दाखवू. याच्यात वर्णन आहे की तो पूर्ण परमात्मा सगळ्यांचा सर्व उत्पादक म्हणजे सगळ्यांचा जनक, सर्व ब्रह्मांडांचा रचनाकार, वरच्या लोकात सतलोकात तिथे राहतो. एक उंच अशा स्थानावर एक खूप मोठ्या गुम्मटामध्ये. तिथे दिसायला तो राजासारखा आहे. जसं राजाच्या डोक्यावर मुकुट असतो त्याच्यात खूप छान झलक असते. आणि सिंहासनावर विराजमान आहे. तख्त, तख्त म्हणजे सिंहासन. आणि तो परमात्मा इथे येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो, सशरीर येतो, विजेच्या अशा विद्युत गतीने येतो, शीघ्रगामी आहे तो. 1 सेकंदात इथे येतो आणि चांगल्या आत्म्यांना भेटतो, त्यांना तत्वज्ञानाशी ओळख करून देतो. आणि तो परमात्मा आपल्या ज्ञानाला, स्वतः रचलेल्या सृष्टीला आणि यथार्थ भक्तिविधीला लोकोक्तींच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून म्हणजे पद्य भागात उच्चारण करून वरच्या स्वरात कुठेही उभा राहून वाणी बोलू लागत असे. आणि तो परमात्मा लोकोक्तींच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून आपलं ज्ञान देण्यामुळे एक प्रसिद्ध कवींमधूनही प्रसिद्ध कवी सुद्धा असतो, पण तो भगवान असतो. आणि कवींसारखं आचरण करतो, हिंडतो फिरतो, आपलं ज्ञान देत राहतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो, त्यांना सत्संदेश देतो, स्वतःशी परिचित करून देतो. तो परमात्मा 3 प्रकारे आपलं पालन पोषण करतो. 3 स्थितीत. एका स्थितीत ते तिथे वर राहतात. जेव्हा परमात्मा सिंहासनावर विराजमान असतात तेव्हा त्यांच्या शरीराचा नूर जो आहे, प्रकाश आहे, तेज आहे, लाईट आहे, एका रोमात, रोम म्हणतात केसाला, एका रोमात कोटी सूर्य मिळवा कोटी चंद्रमा इतकं तेज आहे त्या परमपित्याचं. त्या पूर्ण शरीराचं बघा किती असेल. मग तो परमात्मा इथे येतो, तो हलकं तेजपुंजाचं शरीर बनवतो. आपलं शरीर आपल्या बॉडीला सरळ करतो, आपल्या रूपाला. जर तो ॲज इट इज तसाच प्रकाशयुक्त शरीरात इथे येईल तर आपली चरमदृष्टी नाही बघू शकत, आपण सूर्याकडे नाही बघू शकत. आणि तो कोटी सूर्य आणि कोटी चंद्रमा इतकं एक रोमकोपात प्रकाश आहे. म्हणून आपल्या शरीराला, रूपाला हलकं करून इथे येतात. ही दुसरी. आता जेव्हा इथे येतात तेव्हा 2 स्थितीत येतात. एक तर प्रत्येक युगात ते परमात्मा एक शिशुरूप धारण करून आणि जंगलात, सरोवरावर
उमललेल्या कमळाच्या फुलावर विराजमान होतात. हे प्रत्येक युगात ही लीला करतात आणि ज्या कारणाने ते त्या कमळाच्या फुलावर येण्यामुळे नारायण म्हटले जातात. नार म्हणजे जल, आयन म्हणजे त्यात विराजमान होणारा, म्हणून तो परमात्मा नारायण आहे. आम्ही तर विष्णूजीला नारायण समजत होतो, शेष नागावर पहुडलेला समुद्रात. ही तर अशीच घडवलेली माया आहे. परमात्म्याने सारं काही रचलं आणि प्रत्येक युगात येऊन ही लीला करतो, ज्यामुळे ते नारायण सुद्धा म्हटले जातात. आता जसं भगवान म्हणतो, तर भगवान तर आपण यांना पण म्हणत होतो, ब्रह्मा विष्णू आणि महेशाला. ते आपल्या स्तरावरचे भगवान आहेत. जेवढी त्यांची, जशी तुम्हाला डेफिनेशन सांगितली आहे की एक मंत्री पण साहेब म्हटला जातो, DC पण साहेब म्हटला जातो आणि मुख्यमंत्री पण साहेब म्हटला जातो, पंतप्रधान आणि राष्ट्रपतीची पण साहेब म्हटले जातात. तर ह्या साहेबांमध्ये खूप फरक असतो. तर अशाच प्रकारे वास्तवात नारायण, वास्तवात साहेब कोण आहे? पंतप्रधान आणि राष्ट्रपतीजी, जे आपल्या देशाचे पूर्ण मालक आहेत, राष्ट्रपतीजी. तर अशाच प्रकारे अन्य पण साहेब आहेत. एक SDM पण साहेब म्हणवला जातो, तहसीलदाराला पण साहेब म्हणतात. तर असेच हे पण नारायण आहेत. विष्णूजी हा समुद्रावर पहुडला, शेष नागावर, शेष नागाच्या शय्येवर. पण वास्तवात नारायण कोण आहे? हा अशासाठी नारायण शब्द प्रचलित झाला भगवानाच्या बाबत. प्रत्येक युगात तो येतो आणि अशा सरोवरात कमळाच्या फुलावर एक शिशुरूप धारण करून विराजमान होतात. तिथून त्यांना नवजात शिशुरूपात कोणी निसंतान दाम्पत्य उचलून घेऊन जातात आणि परमात्म्याची ती पालन पोषणाची लीला कुमारी गायींद्वारे होते. कुमारी गायींद्वारे होते. परमात्मा कबीर साहेब प्रत्येक युगात येतात आणि ते त्यांची पालन पोषणाची लीला असतेच अशी. आता 600 वर्षांपूर्वी जेव्हा सत्ययुग कलियुगात परमात्मा आले, तर 25 दिवस ते एका लहर तलावात कमळाच्या फुलावर येऊन विराजमान झाले होते. तिथून निरुनिमा नावाचे एक विणकर घेऊन गेले होते धानत, आणि त्याने 25 दिवसांपर्यंत ना दूध प्याले ना अन्न घेतले. 25 दिवसांच्या वयात जेव्हा परमात्मा लीला करत होते, तर त्यावेळी ते खूप चिंतित झाले. तर मग परमात्म्याने एक लीला केली होती आणि तो कबीर सागरामध्ये विद्यमान आहे. 600 वर्षांपूर्वी धर्मदासांनी लिहिलेली, की एक कुमारी गाय आणली गेली होती, तिने दूध दिलं होतं आणि भगवान कबीर साहेबांनी तेव्हा तो आहार घेतला होता. कुमारी गाय, त्या गायीने परमात्मा मोठा होईपर्यंत कुमारी गाय दूध देत होती, भगवान पीत होते. ती कधी गर्भवती झाली नाही. तर ही लीला भगवानाची त्या चरित्रात लिहिलेली आहे 600 वर्षांपूर्वी कबीर सागरामध्ये. रात्री दाखवू, आत्ता तर दूरपर्यंत दिसणार नाही. तर तेच परमात्मा, तेच वेद सांगतात. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 1 मंत्र 9 मध्ये स्पष्ट केलंय की तो परमात्मा जेव्हा शिशुरूप धारण करून इथे लीला करतो, तर त्याच्या पालन पोषणाची लीला कुमारी गायींद्वारे होते. तर हु इज गॉड? कबीर इज गॉड. हु कबीर? हु इज कबीर? वो धानक रूप रहा करतार. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.